या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये लेखक श्रीयुत अभिराम भडकमकर लिहितात, "प्रिय वाचक हो, हल्ली कोणी पुस्तकं वाचतच नाही हो." अशी ओरड ऐकू येण्याच्या काळात प्रियची दुसरी आवृत्ती निघणं ही पुरेशी बोलकी गोष्ट आहे. त्याबद्दल डॉक्टर राजेंद्र माने यांचं अभिनंदन करूयात आणि आपण वाचकांनी नव्या माध्यमांना आपल्या आयुष्यात स्थान देताना जुन्याचीही संगत सोडलेली नाही, हेही आवर्जून सांगूयात. कारण प्रत्येक माध्यमाचं सौंदर्य आणि बलस्थान वेगळं आहे. उपयुक्तता भिन्न आहे. ईमेल आणि मोबाईलच्या फास्ट जमान्यात प्रिय व्यक्तीकडून आलेला कागूल त्याचं वेगळं मोल आहे. मिळणारा निरोप जसा महत्वाचा, हवा हवासा, तसा पाठवणाऱ्याचा त्या कागदात भरून राहिलेला स्पर्शही महत्वाचा. कोणी त्याबरोबर त्या कागदावर अंगठ्याने उठवलेली अंगाऱ्याची, गुलाल कुंकवाची रेघ, फुलांच्या पाकळ्या घासून त्यांचा कागदावर उतरवलेला रंग, गंध किंवा इतरांना न दिसणारे, फक्त संबंधिताला जाणवतील असे हलकेच टेकलेले ओठ आणि या सगळ्यातून पोहोचणाऱ्या अव्यक्त भावना. शब्दांबरोबर वाहून आणलेली ही भावनांची गाठोडी. पत्राचा मजा तो हा. म्हणूनच पत्र हा फॉर्म विविध काळामध्ये विविध लेखकांना आकर्षून घेत राहिला यात नवल नाही. कदाचित व्यक्त होण्याची सवय मनुष्याला लावली तीच मुळी पत्रांनी. गद्याचा मुखवटा घेतलेलं पत्रासारखं पद्य नसावंच दुसरं. मात्र राजेंद्र माने यांच्या प्रियमध्ये प्रिय या मायन्याने सुरू होणारं पहिलंच पत्र वाचल्यानंतर जाणवतं, हा दोन प्रिय व्यक्तींचा पत्रव्यवहार नाही, किंबहुना व्यवहार उपचार म्हणूनही दोघांनी लेखणी हातात धरावी असं काहीही दोघांमध्ये उरलेलं नाही. संबंध संपलेले, नाती तुटलेली. जर काही असलंच तर फक्त कडवटपणा आहे. पण हीच या कादंबरीची गंमत आहे. संपलं संपलं म्हणतानाही बरंच काही उरतं. नष्ट होत नाही तर वेगळ्या रूपात अस्तित्वात राहतं आणि अधिकच जटिल होऊन जातं. कदाचित हेच नातं असतं. कळलं, आकळलं, सापडलं म्हणता म्हणता हातून सुटणारं, नवी कोडी घालणारं. मानेंनी उतारवयातल्या त्याला आणि तिला असंच एक कोडं घालून ठेवलंय आणि दोघांच्या सृजनशील वृत्ती नकळत आणि अनिच्छेने ते कोडं सोडवू लागतात आणि ते सोडवणं न सोडवणं त्यांच्याही हाती उरत नाही. 19 वर्षांच्या प्रदीर्घ मध्यंतरानंतर अवघ्या 10 महिन्यांचा हा परत नवा सहवास, फक्त शब्दांचाच. जवळीक तर संपलीच पण दुरावाही संपला, असं तिला वाटतंय. सगळं काही पुसलं गेलं होतं असा तिला भास आहे. त्यालाही आपण अहंकार, तापटपणा, अविचार बाजूला ठेवण्या इतपत प्रौढ झालो आता, असं वाटतंय. या एक प्रकारच्या समंजसपणामुळेच तो पत्राची सुरुवात करतोय. पण हळू-हळू त्यांच्या या खाजगी पत्रव्यवहारात डोकावणाऱ्या तुम्हा आम्हाला जाणवू लागतं, की हे विभक्त होणं किंवा तिच्या भाषेत विलग होणं फक्त शारीरिकच होतं. तो तिच्याशिवाय मस्तीत, धुंदीत जगल्याचे दावे करतोय, पण मान्यांचं रचना कौशल्य आपल्याला दाखवत राहतं, की भूतकाळ झाडाच्या पानांसारखा खोडून टाकता येत नाही. दारात उभ्या असलेल्या पिंपळासारखाच असतो तो. पिंपळ उन्मळून पडतो, पण आयुष्यावर पसरलेली त्याची छाया, तिचं काय करायचं? मग दोघांच्या पत्रव्यवहारातून 2 आयुष्य साकारू लागतात. आणि माझं जग, माझं विश्व असं कितीही म्हटलं तरी आसपासच्या माणसांपासून ते वेगळं काढता येत नाही. रजनी शेवडे, सत्वशीला, अनंता, शशांक, रामकाका असे काही रंग त्या कॅनव्हासवर ओघळू लागतात आणि त्यातून तिचे आणि त्याचे एक चित्र तयार होते. वेगळं म्हणा, विलग म्हणा, पण हे जे काही होताना आपापले रंग घेऊन जाताना मात्र एकमेकांच्या रंगछटा परस्परांवर उमटलेल्याच राहतात. त्याच्यापासून त्या धुवून काढून मात्र वेगळं होणं जमत नाही. आणि मग त्या आठवणी विसरून टाकत त्यांचे घाव तरी किमान कमी करता येतात का? हे बघत जगत राहणं हातात उरतं. 19 वर्षांच्या या अशा जगण्यानंतरच्या मानसिक अवस्थेतला हा त्यांचा परतचा संवाद. या संवादाच्या माध्यमातून माने त्या दोघांना त्यांचे आयुष्य, त्यांचं जगणं तपासायला लावतात. आणि या तपास कामाचे साक्षीदार होतो तुम्ही आम्ही. त्यानं तिच्यावर अन्याय केलाय हे म्हणायला खूपच जागा आहे. पण त्याच्या आयुष्यात वसुंधरा आली नसती तर काही वेगळं झालं असतं का?
किंवा वसुंधरेच्या आणि त्याच्या संबंधातनं दिसणारा तो तिला योग्य वेळी दिसला असता का? असं म्हणत आपणच त्याच्यात गुंतत जातो. हे राजेंद्र मानेंचं यश आहे. हातात किंवा पायाशी असणारं यश, पैसा, सन्मान यामुळे पोकळी भरून निघत नसल्याचं त्याला जाणवतं, तर वास्तवाला सामोरं जात आयुष्यातली पोकळी आत्मसन्मानानं भरून काढूनही कसलं तरी रितेपण वाटायला आहेच, हे तिचं उमजणं. अशा एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत पात्रांचं सरकणं खूप मनोवेधक आहे. त्यातून त्यांना जगणं कळतं असं नाही, तर जगण्याविषयीची समज वाढताना दिसते. दोघांचं आयुष्य तपासता तपासता माने एकूणच जगण्याचं आणि नातेसंबंधाचं सॉर्टिंग सुरू करतात. आणि त्यातलं सर्वात अवघड काम डॉक्टरांनी यशस्वीपणे केलंय ते म्हणजे शिक्के न मारण्याचं. कारण 2 पत्रांनंतर आपण त्यांच्यावर स्वार्थी, लफडेबाज, प्रतिभाशाली पण दुटप्पी आणि तिच्यावर अन्यायाशी झगडून उभी राहिलेली यशस्वी स्वयंसिद्धा असे 2 शिक्के मारून टाकले असते. पण हे हितेपण, ही पोकळी, त्याची जाणीव आणि परत प्रामाणिकपणे घेतलेला शोध ही पात्रांची वैशिष्ट्य त्यांना सृजनशील लेखकापासून साध्या-सुध्या तुमच्या आमच्यासारख्या माणसांच्या सारखं हाडामांसाचं बनवून टाकतात. हे रितेपण तिला उषाच्या प्रेमाकडे बघायला शिकवतं आणि हेच रितेपण त्याला सुशांतच्या नात्यात भरून काढावंसं वाटतं. प्रेम म्हणजे काय? ते किती रूपातनं प्रकटतं? त्याचे व्यक्त होण्याचे प्रकार, मार्ग किती भिन्न असतात. कधी ते पॉझिटिव्हनेसच्या अवतारात दृगोचर होतं, कधी असूया तर कधी तिरस्काराच्याही. डॉक्टर माने यांनी प्रेमाच्या या छटा मांडलेल्या आहेत. हाती न लागणारं, लागूनही निसटणारं, हाती लागलं तरी न कळणारं, समर्पणातलं, क्षमाशीलतेमधून दिसणारं, अशा अनेक पातळ्यांवरचं. कॅलिडोस्कोपमधनं जशी वेगवेगळी नक्षी उमटत राहते तसाच काहीसा खेळ मानेंनी मांडलाय. काचा त्याच, यंत्र तेच, फक्त कोन फिरवला, बदलला की वेगळी आकृती. त्याचप्रमाणे माणसं तीच, स्वभाव तेच, परिसर तोच, फक्त समीकरण बदलतं. ही नातेसंबंधांच्या समीकरणांचा ठाव घेऊ पाहणारी कलाकृती आहे. लेखकाचं यश हे की त्यानं त्याच्या दृष्टिकोनातनं काही घडू न देता, आपल्यावर काहीच न लादता आपसूक सगळं घडू दिलंय. वाचक म्हणून तुम्ही आम्ही आपल्या नजरेने हा खेळ बघता बघता रंगून जातो. मुळात ही फक्त पत्र आहेत. त्यामुळे काही मर्यादा त्यात गृहीत आहेत. संवाद हेच माध्यम. मानसिक आंदोलनांच्या वर्णनाची सोय इथं नाही. बरं, संवाद एकतर्फीच. त्यामुळे हे जे व्यक्त करायचं, व्हायचं ते उद्गारांमधूनच. बरं, प्रत्येक उद्गाराचा किंवा आपण जे बोलतो त्याचा व्याकरणापलीकडेही एक अर्थ असतो. थेट अर्थापेक्षा काही मनातलं दाबलं गेलेलं उसळतं किंवा उसळू पाहणारं दाबून टाकावं लागतं. समोरच्याला कळू नये म्हणून झाकणारी शब्दयोजना असते. त्यामुळे संवाद ही छुपी राजनीतीच असते. ते व्यक्त होण्यापेक्षा, प्रगटीकरणापेक्षा प्रतिभा निर्मितीचंच काम करत असतात. काय म्हणायचंय यापेक्षा काय भासवायचंय हेच प्रमुख उद्दिष्ट घेऊन माणूस संवाद रचत असतो. ही राजनीती ही डॉक्टरांनी छान उभी केली आहे. मात्र हे पापुद्रे गळून पडत जातात आणि त्यांना परस्परांसमोर उघडं होण्यात आता अवमान वाटत नाही. हा प्रवास खूप लोभस आहे. पिंपळ, वृंदावन, सूर्य यासारखी प्रतीकं लेखकानं हाताळली आहेत आणि प्रतीकं प्रतिमांपासून सजीव पात्रांपर्यंतच्या पातळ्यांवर त्यांना नेऊन ठेवलेलं आहे. म्हणूनच वर्णनांची सोय नसतानाही केवळ शब्द आणि संवादांमधून दोघांच्या भोवतालचा केवळ निसर्गच नव्हे, तर सामाजिक आणि भावनिक परिसरही उभा राहतो. आणि मनुष्य हा आपल्या स्वभावाचाच बळी असतो. हा प्रत्यय नातेसंबंधांच्या प्रवासात पुन्हा पुन्हा प्रतीत होत राहतो. तुटलेल्या संबंधांनंतरही या पत्रांचं प्रयोजन काय? असा प्रश्न पहिल्या 2 पत्रांनंतर पडतो. पण नंतर नंतर जाणवू लागतं 19 वर्षांच्या चढ-उतारानंतर आलेल्या परिपक्वतेनंतरच नातं खुलत गेलं. एकमेकांमध्ये गुंतलेल्या एकमेकांना समजून घेण्याची सुरुवात आत्ता कुठं झालीये? प्रेमाची, नात्याची गंमत, शोकांतिका किंवा वास्तव हेच आहे का? की कधी कुठल्या टप्प्यावर परस्परांचा थांग लागेल कोण जाणे?
की स्वतःचा तळ धुंडाळता परस्परांचा थांग लागावा आणि दुसऱ्याचा शोध घेता स्वतःबद्दलच काही लक्कण समजून यावं? असो. प्रिय वाचक हो, इथंच थांबतो. कारण नातेसंबंधाविषयीचं आकलन वाढवणाऱ्या या कादंबरीचा हा मायना एवढाच पुरेसा आहे. ताजा कलम. दुसऱ्याचा खाजगी पत्रव्यवहार वाचणं सभ्यतेला धरून नाही, पण आपल्यातच सापडणारे ज्योत्स्ना रमाकांत आणि आपल्याही आयुष्यातल्या नात्यांचा गुंता आणि त्याचा सल, मग द्वैत कसलं, नाही का? आपलाच अभिराम भडकमकर. धन्यवाद.